आज रोजच्या सारखं कॉलेजला जायला तयार झालोय आणि अचानक काय विषय झालाय काय माहित. एका साईडचं डोकं लयच खाऊन दुखायला लागले. त्यामुळे असं वाटतंय कोणतरी कपाळात खिळा ठोकतोय. म्हणून डोकं पण म्हणतंय आता कॉलेजला नको जाऊ, पण मन म्हणतंय गोट्या बाबा बसलाय गेटवर वाट बघत, त्यामुळे गेलंच पाहिजे. त्यामुळे आमच्या काकींच्या गाडीवर बसून चाललोय कॉलेजला. आणि आपल्या काकींना काय आपल्या व्लॉग मध्ये यायचं नाही, त्यामुळे त्यांना नाही घेतलं. गोट्या बाबाशी आल्यावर गोट्या बाबा मला म्हणतोय शेट टायमिंग बघा किती झालाय गाड्यात. गोट्या बाबाला म्हणलं होऊ नाही झालाय उशीर आता. एवढा आपला इनशेट करताना व्हिडिओ काढ. अड्ड्यावर इनशेट बिनशेट करून आलो डायरेक्ट वर्गात. आता नेमकं लेक्चर चालू व्हायच्या टायमिंगला डोकं दुखायला लागले. आणि त्यात भिया सुयश भावाला नको त्या टायमिंगलाच मस्ती येते. एकतर आधीच डोकं दुखतंय आणि त्यात आणि डोकं दाबाय सोडून डोकं दुखवत बसलाय. आणि या डोक्यामुळे आजचं लेक्चर झोपूनच केलं. सुयाचं झालं की लगेच गोट्या भाऊचं आलं मधीच. अरे बाबा इथं सिच्युएशन काय आहे, तुझी रील इथं महत्वाची आहे का? इथं डोकं फुटायला लागलंय, रील बघ आणि रील बघ. आता माझं डोकं बघा किती भारी आहे. कॉलेज सुटल्यावर डोकं दुखायचं राहिलं आणि नेमका इथं जिन्यात परशा भाऊ भेटला. परशा भावाचं कसलं तरी रिसीट ऑफिस मधनं घ्यायचंय. आता तिचा नाही त्याच्यावर चाललोय. भावानं तुमच्या आशीर्वादामुळे आज आपली फॅमिली 700 सबस्क्रायबरची झाली. तुमच्याच प्रेमामुळे लवकरच 1000 सबस्क्रायबरची पण होईल.